गेल्या काही दिवसात भाजपा नेते वनमंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय। एकनाथ शिंदेंविरोधात नाईक सातत्याने आक्रमक सूर धरताना दिसतायत। याच पार्श्वभूमीवर आता एका कार्यक्रमात गणेश नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव न घेता थेट शिंदेंच्या सेनेवर हल्लाबोल करत खरपूस टीका केली। नालायकांच्या हातात नवी मुंबई पालिका गेल्यास वाटोळ होईल असं नाईक म्हणालेत। 14 गावं आम्हाला नवी मुंबई मनपाच्या हद्दीत नकोत, कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवालही नाईकांनी उपस्थित केला। IAS IPS रिटायर्ड झाले का नाही मुंबई पाम बीच रोडला बिल्डिंग आहेत ना आपल्या, परंतु मी तुम्हाला सांगतो या मूर्ख लोकांनी जो FSI वाढवलाय ना त्या FSI चा पूर्ण वापर केला तर या वाशीच्या सेक्टर डाम 19% बिल्डिंग बघता ना एकावर एक 3 माणसाची रचना लागतील। आणि मी तुम्हाला आज लिहून घ्या, जर का जो FSI जो UDने जर सँक्शन केलाय ना तो पूर्ण वापरला गेला ना तर या शहराची वाट लागून जाणार आहे। आज तरी नवी मुंबईमध्ये पाणी काही ठिकाणी फक्त असतं नवी मुंबई, कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे, नवी मुंबईच्या रस्त्यात कशी रचना केलेली आहे, परंतु भविष्य काळाची आणि या नालायक लोकांच्या हातात जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटवलं जरा त्या शहरात। ज्या ठिकाणी या नवी मुंबईचे नेते ज्या ठिकाणी राहतात त्या बोनकोडा ह्या गावामधून त्या ठिकाणी FSI 8-9 FSI झाला, तर कुठल्या मूर्खाने तो FSI वाढवला आणि मग कुठल्या नालायकांनी त्या बोनकोड्यामध्ये वाढवण्यासाठी मदत केली? याच्यामध्ये हे नेते नालायक म्हणूनच याची वाट लागली। पहिलं बोनकोडा झाकून बघावं, तेच पालकमंत्री होते, तेच त्यावेळेस सत्ता यांच्या हातात होती। डिग्याची पण तशीच त्यांनी वाट लावली। डिग्यामध्ये पण त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये डिग्यामध्ये सुद्धा त्यांनी FSI वाढवला। FSI बिल्डिंग उभ्या राहत होत्या त्यावेळेस यांनी लक्ष नाही दिली त्या, आणि स्वतः जे राहतात कोपरखेरणा भागामध्ये सुद्धा जा ना। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्वी 14 गाव 95 मध्ये घेतलीच होती आणि 14 गावांना वेगवेगळ्या सुख सुविधा दिल्या होत्या। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांनी पहिलाच विचार मांडलेला आहे की प्रत्येकाने एक गाव दत्तक घेऊन ज्या ज्या शहरामध्ये सुविधा आहेत त्या गावांना सुद्धा मिळाल्या पाहिजेत। त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना मागेच सांगितलं की ही गावं नसेल होतं दत्तक घ्या, पण या गावांचा तिरस्कार कशासाठी? आणि म्हणून ही 14 गावं कुठलाही मंत्री असो, कुठलाही मुख्यमंत्री असो, कुठलाही आमदार खासदार असो, पण ही 14 गावं ही दत्तक घेऊन महाराष्ट्र शासनाने नाही तर महानगरपालिकेने ह्याच्यावरती होणारा अन्याय दूर केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।